जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी बोद्धगयामध्ये आहे आणि बोद्धगयामध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जो लढा सुरू आहे, जो धरणा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, मी त्या ठिकाणी आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या लढ्यामध्ये जे आहे जे सर्वच लोक सामील झाले आणि हे आपण दोघं जण बघू शकता, पती पत्नी आहे आणि हे आपली एक सायकल घेऊन जे दिव्यांग आहेत ते आणि सायकलीने जे आहे ते म्हणजे नांदेडवरून, महाराष्ट्रातल्या नांदेडमधून जे आहे ते या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते आलेले आहे. आणि त्यांची जी पत्नी आहे त्या श्रामनेर झालेली आहे. तुम्ही बघू शकता या त्यांच्या पत्नी आहे त्या श्रामनेर झालेल्या आहे. तर आपण ते नांदेडवरून या ठिकाणी आले म्हणजे धम्माविषयी किती त्यांना गोडी आहे आणि त्यांनाही वाटते की महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्याचकडून जाणून घेऊया. दादा जय भीम. जय भीम दादा. जय भीम. काय नाव आहे तुमचं? माझं नाव रामजी भीमराव इंगोले. मी नांदेडला राहतोय. बरं, तुम्ही सायकलनं तुम्ही आले तर काय म्हणजे नेमकं काय विचार घेऊन आले या ठिकाणी, काय संकल्प होता? विचार माझा हेच होता की मला माझ्या गावचे, माझ्या जिल्ह्यामधले तेवढी काय वाहतूक इकडं आलेली दिसत नव्हती आणि तेवढी काय चर्चा पण होत नव्हती, चर्चित पण नव्हतं. तर मला असं वाटलं की मी जर तिथं गेलो तर मला तुमच्यासारखे दोन माणसं मिळतील आणि माझी न्यूज वगैरे घेऊन जर दाखवली तर बहुतेक माझ्या गावच्यांच्या आणि माझ्या नांदेड जिल्ह्याच्या हे माझ्या भावबंधूंना काही कळेल की बाबा हे जेव्हा व्यक्ती जाऊ शकतोय तर आपण तर चांगलेच आहोत, तर आपण का नाही तर का नाही गेलं पाहिजे. आणि हा आपल्या घरचा लढा आहे, आपली अस्मितेचा लढा आहे, आपला अस्मितेचा लढा आहे. आपला अस्मितेचा लढा आहे. जे काय आपल्या बाबासाहेबांना आता जे आपल्याला मिळवून दिलेलं आहे ते सर्व काय कुणीतरी सहजासहजी नाही मिळालं, तर ते मिळायला पाहिजे. सर्वांनी इथं लढा दिला पाहिजे, आलं पाहिजे. हा जो लढा आहे सुरू आहे, या लढ्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का काही? लढ्या संदर्भात माहिती म्हणजे की फक्त बुद्ध विहार, आपल्या महाबोधी विहारावर कब्जा चालू आहे. त्याच्या काही लोक म्हणतात की यांना काय आपल्या लामाजीला, आकाश लामाजीला पैशाची ओढ आहे म्हणून पैसे काय दान येते काय वगैरे ते ऐकण्यात आहेत गोष्टी. पण मी म्हणतो काय ते दोन भंते जे बोलतात की हे पैशासाठी करत आहेत, अनुदान भेटते म्हणून करत आहेत, तर त्यांना त्या मूर्तीवर जे मूर्तीपुढं समोर जे आपलं पिंड ठेवतात, आपल्या गौतम बुद्धाला ते साड्या वड्या घालून काय सिंदूर लावून ते जे दुसऱ्या देवांचा दुसऱ्या देवाचा प्रचार त्याला नाव दिलं देत आहेत, हे त्यांना दिसत नाही का असं म्हणतो. तुम्ही महाबोधी महाविहारात गेले आहे का तुम्ही दोघे जण? मी बाहेरूनच बघितलो, मला काय जाता आलं नाही. माझ्या पत्नीच गेलत्या, तर यांनी गेले आणि मला ते सांगितलं की बाबा अशानं असं आहे, तशानं तसं आहे. तिथंच माझं जरासं हुर्द भरून आलं की काय व्हायला लागलंय आपल्यासोबत. तुम्ही बोला ना थोडं, म्हणजे तुम्ही आतमध्ये गेल्या ना विहारामध्ये, काय काय होतं तिथे बौद्ध विहारात, काय दिसलं थोडं बोला तुमच्या हिशोबानं. बोला जसं वाटतं तसं. बरं ठीक आहे, त्या बोलत नाही म्हणते. नक्कीच. तर ते अक्षरशः खूप दुःख झालं मला बी. तेव्हा पण हृदय भरून आलता, आता पण जरासं येतोय. भाऊक झालेले आहे बघा, भाऊक झालेले आहे. म्हणजे किती त्यांच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. दिव्यांग असून सुद्धा म्हणजे महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे या हेतून ते नांदेडवरून, महाराष्ट्रातील नांदेडवरून ते बोद्धगयामध्ये आलेले आहे. आता किती दिवस राहणार आहे? आता बघू. आता तर सरकारने सांगितलंय का बंद होणार आहे. अजून मला आणखी दुःख झालं की ते 12 तारखेचा कार्यक्रम रद्द केला आहे आणि काय आता तेवढी काय आशा राहणार नाही, पब्लिक काय राहणार नाही तेवढी. जेवढी आता ताकद आहे ती ताकद राहणार नाही आता याच्यानंतर. म्हणजे निराशा झाल्यासारखी वाटते तुमची? म्हणजे असं वाटतं की काहीतरी गमावलंय. एवढी मेहनत गेली माझी. मी 15 दिवस झालं इथं याच्या बाहेर नाही मी. भारत पाकिस्तानाचं युद्धाला लक्षात घेता म्हणजे देशहित आपलं पहिले आहे, देश पहिले. हे तर मला वाटते का देश पहिला आहे. हे बाबासाहेब पण बोलले होते की देश पहिला आहे, पण देशापुढे जर समाजाचा विषय आला तर मी पहिलं समाजाचं बघेन. आणि हे षडयंत्रच आहे, हे सहजासहजी घडून येत नाहीत. याच टाइमी कसं काय युद्ध व्हायला लागलं, याच टाइमी कसा काय बॉम्ब पडला, कुठं पडला ते
याच टाइम कसे हल्ले झाले आणि हल्ले झाले तर आताच का आपल्या या बिहारमध्येच आता हल्ला होणार आहे का? आता आंदोलन जर स्थगिती झालं तर नंतर आपल्याला आंदोलन करता येते ना, करता येईल हो, मात्र तेवढा हे नाही राहणार, जोर जोर राहणार नाही तेवढा, असं आहे. कारण एकदा गेलेली पब्लिक परत नाही तेवढी नाही येऊ शकत. तुम्ही गायक पण आहे, थोडा गाणे सुद्धा म्हणतात तुम्ही, तर काही महाबोधी महाविहारावर काही गाणं गिणं बनवलं का काही? नाही आता बनवलं तर नाही, पण आहे कारण शिंदेनी गायलेलं, बोला, म्हणून दाखवा. तेच थोडं सांगतो. माझी काही इच्छा नाही, तेच बाबासाहेब गौतम बुद्ध जे काय म्हणतील तेच सांगतो. बिलकुल. म्हणत असतील, तुम्हें ये कहना भीम गौतम का भूल कभी ना जाना, त्रिशरण और पंचशील की राह पे प्यारे चलना, कसम है तुझे उन शहीदों की, कसम है भारत माँ की, कहीं मुसीबतें आ जाए पर लाज तू इसकी रखना, आगे बढ़ना है तुझको खूब पढ़ना है तुझको, आगे बढ़ना है तुझको खूब पढ़ना है तुझको, भीम वाले ओ भीम वाले, रत भीम जी का तेरे हवाले, रत भीम जी का तेरे हवाले, आगे बढ़ना है तुझको खूब पढ़ना है तुझको. जय भीम, नमो बुद्ध. आगे बढ़ना है तुझको, खूब लड़ना है तुझको. निश्चित रूप से बाबा साहब अम्बेडकर ने भी बताया था कि शिक्षित बनो, संगठित बनो, संघर्ष करो. तर आता तुम्ही थोडे जे निराश झाले आहे, कारण आंदोलन इथलं हे स्थगित होणार आहे. तरी पण एक आपला उत्साह कमी करायचा नाही. हे बघा, आता हे दिसून येते तर त्याला काय करू शकतो आपण, ते आपण म्हणजे आपल्या हातात नाही आपलं मन. जे काय आपण आता, मी तर 15 दिवसापासूनच आलो. हे बिचारे तर म्हणते जे आपले कुठून कुठून आलेत, कसे कसे आलेत त्यांना माहित आहे, कसे कशा रात्री काढ्या. मी 15 दिवस होतो तर ऊन, हे पाऊस बिऊस बघून खूप दंग झालो बाबा. व्यवस्था कशी होती इथे, जेवणाची अशी सगळी व्यवस्था केली आहे ना? जेवणाची वगैरे होती, तसं काय नाही जेवणाचं, पण जे काम करायला. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी बिहार सरकार असो की केंद्र सरकार असो, यांना काय सांगणार, मागणी काय करणार? यांना हात जोडूनच विनंती करतोय की यांनी हे महाबोधी विहार आपल्या बुद्धांच्या हातात दिलं पाहिजे. यांनी जर हे काम केलं तर निश्चितच यांचं नाव आपल्या इतिहासामध्ये नोंद होऊन जाईल यांनी हे काम केलं पाहिजे. नक्कीच दोस्तो हो, यांची एकच मागणी आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. जर समजा असा निर्णय जर समजा नितीश कुमार सरकारने जर घेतला तर नक्कीच नितीश कुमार सरकारचं नाव एक इतिहासामध्ये नोंद होईल, असं या आपल्या भावांनी इथे सांगितलेलं आहे. नक्कीच या भावाची प्रेरणा घेण्यालायक आहे. दिव्यांग असून सुद्धा तो या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि बरेचसे लोक आपले घरी सुद्धा आहे. पण ठीक आहे, घरी असणाऱ्यांनी सुद्धा आपल्या परीने सुद्धा घरून तुम्ही सुद्धा आपली लढाई लढू शकता. या आंदोलनाला सुद्धा तुम्ही दान सुद्धा करू शकता. आम्ही प्रत्येक बातमी जी आहे या आंदोलन स्थळावरून आम्ही दाखवत आहोत. तर निश्चित WS न्यूज आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी आमचे सुद्धा हात तुम्ही धम्मदान देऊन मजबूत करायला पाहिजे. स्कॅनर सुद्धा आम्ही लावलेला आहे, कारण आम्ही सुद्धा व्हिडिओ करण्यामध्ये आम्हाला सुद्धा खूप मेहनत लागते. आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे सर्व मीडिया, आपली सोशल मीडिया असो की या ठिकाणी प्रत्येक माणूस काम करणार असो, हा सगळा या ठिकाणी मेहनत घेत आहे. तर निश्चित आंदोलन जरी स्थगित झालं तरी मात्र सरकारनं जर या निर्णय जर दिला नाही
पुन्हा हे आंदोलन तेवढ्याच ताकदीनं हे मोठं होईल अशी आशाही या ठिकाणी आलेले सर्व आंदोलक करीत आहेत. पण देशहित सुद्धा आमचं महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय म्हणून एक युद्धाचं या ठिकाणी सध्या वातावरण दिसून येते. म्हणून याच्यासाठी जे आहे देश आमचा आधी आहे आणि ह्या सगळ्या बौद्ध सुद्धा भारतासोबतच आहे. तर नक्कीच मात्र महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी नितीश सरकारनं कुठेतरी पाऊल उचलावे आणि महाबोधी महाविहार मुक्त करावे. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.